खरं तर झाडावर येण्याची इच्छा नव्हती, पण खालून जे आंबे दिसले त्यानुसार वरती येण्याचा प्रयत्न केला. खूप वरती आहे, आंब्याचे झाड खूप मोठे आहे आणि 4-5 आंबे तोडलेले बी भारी आंबे होते एकदम. ओम नमो देश मित्रांनो, आज आपण शिर्डीहून मँगो ट्री म्हणजे ज्या ठिकाणी बाबांची आणि चांद पाटील यांची जी भेट झाली होती त्या ठिकाणी आज आपण इथून निघतोय. तर चला तर मग बघूया, आपण खूप सुंदर अशा परिसराला आज आपण भेट देणार आहोत. ओम नमो देश. तर मित्रांनो, मँगो ट्रीला जाण्याच्या आधी आपण बाबांच्या दर्शनासाठी आलेलो आहे ना. आता तुम्ही बघू शकता द्वारकामा इकडं खूप सुंदर असं दर्शन आणि बाबांची मंगल काकडारती सुद्धा सुरू आहे. तर आपण बाबाचं दर्शन घेऊन आपण आता दुखेडा गावाकडे प्रस्थान करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता नगर आणि या ठिकाणी चहा घेण्याचं ठरलं आणि चहा घेतल्याशिवाय इथून निघायचं नाही. समृद्धी महामार्गावर कुठं चहा भेटत नाही, त्यासाठी एक खूप छोट्या टपरीवर त्या काकांना उठून चहा बनवायला लावलेला आहे. त्यांची अजून पूर्ण तयारी पण नाही झालेली आणि चहा घेऊन आम्ही आता पुढंच प्रस्थान करणार. ओम नमो देश. Welcome, Zay. Cooling no problem. बघू शकतात मागच्या बाजूला सर्व डोंगर वगैरे आहे आणि इकडं आमची जी मित्र कंपनी आहे. तर खरं तर आपण आज या ठिकाणाला भेट देतो आहोत. बाबांची आणि चांद पाटलांची जिथं भेट झाली होती तिथं आपण आज भेट देणार आहे आणि इथून साधारण 7 ते 8 किलोमीटर आज आपण पायी प्रवास करणार आहे. इथून आपण शिर्डीहून इथपर्यंत आज कारमध्ये आलेलो आहे आणि इथून आपण पायी जाणार आहे. हा रूट आहे आपल्याला जाण्यासाठी. पुढचा मागचा दोन्ही प्लेट दे दो, मैं पॉवर डालता हूं. येऊ दे ना. नहीं, पहिले चालू करायचं आहे. हो का? हां, इटली तो फेर करनी है. होगा. हां, राइट. நேலா பாத்து போட்டு அப்டேட் போடலாம். அப்டேட் போடுங்க. அங்க போயிடலாமா? ரைட். खरं तर झाडावर येण्याची इच्छा नव्हती, पण खालून जे आंबे दिसले त्यानुसार वरती येण्याचा प्रयत्न केला. बघू शकता खूप वरती आहे, आंब्याचे झाड खूप मोठं आहे आणि 4-5 आंबे तोडलेले बी भारी आंबे होते एकदम. गणेशाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री वेंकटेशाय नमः. ओम श्री वेंकटेशाय नमः.
ओम श्री वेंकटेशाय नमः. ओम मित्रांनो आतून बघू शकतात मंत्र नामावली चालू झाली आणि इथून आपण आता पायी प्रवास मांगोटूरपर्यंत करणार आहे. आणि दरम्यानचे जे परिसर आहे तुम्हाला डोंगर भाग असेल किंवा मग दरेखोऱ्या असतील हे सर्व आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे. आमचे मित्र पण सोबत पायी येणारच आहे, त्यांना पण सोबत घेणार आहे आपण. आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम नमो देश मित्रांनो, पायी पालखी प्रवास दुधखेडा गावाकडून आपण त्यावेळेस निघतो मांगोटरीकडे. तर पायी प्रवास सुरू झाला आहे. खूप सारे भक्त मंडळी आलेली आहे आणि केरळ, चेन्नई बऱ्याच ठिकाणचे लोक आहेत. आणि तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असा पायी प्रवास सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, हा जो पायी प्रवास आहे हा बऱ्याच दिवसांचं आमचं नियोजन ठरलेलं होतं, पण त्याला मुहूर्त लागत नव्हता. आणि कालच बाबांचं गुरुवार साईवार त्या दिवशी नियोजनाची बैठक झाली आणि शुक्रवार आज सकाळी आम्ही पहाटे 5 वाजता शिर्डीकडून प्रस्थान केलं. आणि बाबांचे जे आंब्याचं जे झाड आहे ज्या ठिकाणी चांद पाटील आणि बाबांची जी भेट झाली होती त्या ठिकाणी आपण आता जातो आहे. आणि 7 किलोमीटर आत आपण गाडीतून उतरून घेतलं आणि इथून 7 ते 8 किलोमीटर आपण पायी प्रवास करण्याचं नियोजन झालं. आणि तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं डोंगर भाग आहे. आणि या डोंगर भागातून आमचे बरेचसे मित्र अजून मागं आहे. ए वांग साई वांग सोबत राहून थोडंसं मी पण तमिळ शिकलेलं आहे. इकडे या तिकडे जा, बस यापेक्षा जास्त काही नाही शिकू शकतो आम्ही. तर खूप सुंदर वाटतं आहे. आणि हा जो अनुभव आहे हा म्हणजे शब्दात नाही वर्णन करू शकत. कारण या ठिकाणी ज्यावेळेस आपण ट्रेकिंग करतो गडकिल्ल्यांवरती असो किंवा मग या ठिकाणी असो, तर तिथलं परिसराचं जी ताकद आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला कायम सोबत असते. तर इथं पण तीच अनुभूती होती. खूप सुंदर असा हा डोंगर भाग. आणि या डोंगर भागातून आपला जो पायी प्रवास सुरू आहे ते या प्रवासातून मिळणारी ऊर्जा, इथल्या परिसराची माहिती, वेगवेगळ्या प्रकारची झाडं. आणि आता तुम्ही बघू शकता तिथे झाडांना खूप पालवी फुटलेली आहे. आणि कडक उन्हाळा आहे आता सध्या, एप्रिल महिना सुरू आहे. खरं तर या महिन्यामध्ये उन्हाचा उच्चांक खूप असतो. त्यामुळं आम्ही सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न केला आणि इथून आमचा जो पायी प्रवास आहे हा सुलभ सकाळच्या टायमिंगला होऊन जाईल हा निर्णय आम्ही रात्रीच्या मीटिंगमध्ये घेतला आणि पायी प्रवास सुरू झाला आमचा. तर मित्रांनो, साधारण 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आपण आता पूर्ण केलेला आहे. आणि थोडासा दम पण लागलेला आहे, पण हरकत नाही. बऱ्याच दिवसाची चालायची जी सवय होती थोडी कमी झाली होती, पण तरीसुद्धा तुम्ही बघू शकतात. सर्वात प्रथम आमचे एक मित्र आहे, 2 नंबर मी आहे आणि आमचे सर्व मित्रपरिवार सगळा मागं उभा आहे. तर बरेचसे सेवेकरांचं जे वय 40च्या पुढे आहे आणि वयानुसार आम्ही त्या गोष्टी समजू शकतो. पण तरी देखील
पायी प्रवास करणं हे खूप मुश्किल आहे. त्यातले काही चेन्नईचे आमचे जे काही मित्र आहे ते 15 वर्षापासून शिर्डी ते चेन्नई आणि चेन्नई ते शिर्डी हे ते पायी प्रवास करत असतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचं जे वय जर बघितलं तर साधारण 55 ते 60 आणि काहींचे वय 65 अशा वर्षांचे वय आहे त्यांचं. आणि एवढं वय असताना सुद्धा इतका लांब प्रवास पायी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर बघू तुम्ही, आपण खूप उंचावर आलेलो आहे आणि पाठीमागच्या बाजूने तुम्ही बघू शकता तिकडे डोंगररांग आहे आणि ते दगडांचे जे कात्रज आहे ते आपल्याला दाखवू शकतात की हा रोडचं जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. पूर्वी हा रोड नसता कदाचित, कारण दगड कोरून हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवल्याचा आपल्याला इथं निदर्शनात येतं. आणि 2 गाड्या, एक गाडी पुढे गेली आहे, ही एक गाडी आहे, 2 गाड्या आम्ही आणल्या होत्या. आणि सर्वांसोबत हा पायी प्रवास खूप सुखद असा चाललेला आहे, सांगण्यास खूप आनंद वाटतो. आणि गाडीमध्ये सुद्धा बाबांचीच भजनं चालू आहे. आदेश इकडं कसला तरी दगड दिसतोय आपल्याला. कुठला दगड सांगता येणार नाही, पण आहे एक दगड कुठला तरी. खूप शांतता आहे इकडं. बिबट्याने जर उडी मारली तर मस्त होईल. गाडी कशी आहे तुम्ही हप्त्यात? नाही कॅश केली मी. 20-30 रुपये जात जाते. आणि नाही ते कोण भरत बसेल. तर आपण 2 किलोमीटर साधारण प्रवास केलेला आहे. अजून आपल्याला 4 ते 5 किलोमीटर प्रवास बाकी. तर चढाई जी आहे खूप सरळ चढाई आहे आणि नवीन माणसाला तर इथं कायम त्रासच होईल. पण जर बाबांची कृपा असली, बाबांचं नाव घेऊन जर त्यांनी प्रवास सुरू केला तर खूप सुंदर अशा पद्धतीने तो इथपर्यंत पोहोचू शकतो. मी मागं बघू शकतात खूप सरळ चढाई आणि इकडं वरती तर डोंगररांग आहे. तर खूप आनंद वाटतो अशा गोष्टींचा करण्यामध्ये. सर्व मित्रपरिवार, सर्व सेवेकरी मंडळ पुन्हा आमच्यासोबत दाखल झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असा परिसर. आणि या परिसराची तुलना आम्ही कशातच करू शकत नाही. खूप सुंदर असं वातावरण निर्मिती झालेली आहे. आणि साधारण 9 वाजण्याची टाईम झाला आहे आणि निम्मा टप्पा आम्ही आतापर्यंत पार केलेला आहे. अजून आम्हाला निम्मा टप्पा पार करायचा आहे. तर यंग जनरेशनमध्ये आकाश भाऊ, दीपकांना घामाने एकदम आणि सोबतीला गाडी आमच्या. मित्रांनो मी बघू शकतो थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ तुम्हाला टाकतो. हा जो खडक कोरलेला तुम्हाला दिसतो इथं, तर या कोरलेल्या खडकमध्ये एक किनार मला असे दिसली आणि त्यामध्ये खूप अशी गारगोटी प्रकारचा दगड होता. मी बघण्याचा प्रयत्न केला तर त्यातून एक अंदाज येतो की भूतलामध्ये म्हणजे पृथ्वीच्या या जमिनीच्या खाली वेगवेगळ्या प्रकारचे दगडांचे थर आहे. आणि नैसर्गिक किमया अशी बघणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आणि या माळरानाच्या परिसरामध्ये, दगडधोंड्याच्या परिसरामध्ये आपल्याला हा परिसर दिसतो. आणि निसर्गाची जी लीला आहे, निसर्गाची जी ताकद आहे ही इतक्या जवळून अनुभवायची जर तुम्हाला कधी संधी मिळाली
तर तुम्ही त्या गोष्टीचा नक्कीच अनुभव घ्या. 2 किलोमीटर हो गया. हां, वॉकिंग नो प्रॉब्लम. अरे ये अच्छा जीन्स पैंट अच्छा नहीं. दीपक अण्णांनी पूर्णपणे जय साईनाथ पूर्णपणे चेहरा कवर केलेला आहे. उन्हाची तिमीर आमच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळं दीपक अण्णांनी पूर्णपणे चेहरा कवर करून घेतलेला आहे. आणि पायी बिना चप्पलचा प्रवास ते मँगो ट्रीपर्यंत करत आहे. आमचा मित्रपरिवार खूप महाग आहे, अजून खूप छान वाटतं. खरं तर पायी प्रवास केल्यानंतर खरं कळतं की मुघल मराठ्यांना किती घाबरायचे. ह्या दगडधोंड्याच्या देशामध्ये दख्खनमध्ये मुघलांना हिंदुत्वावरती आणि स्वराज्यावरती चाल करणं किती मुश्किल झालं हे पायी चालल्यानंतर कळतं. ज्यावेळेस सत्य आणि असत्यामध्ये लढाई होती, स्वसत्यासोबत संपूर्ण शक्ती आध्यात्मिक असो, मनुष्यबळाने असो किंवा निसर्गशक्तीने असो, हा संपूर्णपणे परिपूर्ण असा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. आणि मावळ्यांनीच नव्हे तर या दगडधोंड्याच्या देशांनीसुद्धा स्वराज्य मिळवण्यामध्ये तेवढंच बलिदान दिलेलं आहे. तर खूप खूप आनंद होतो या गोष्टीचा. आणि हा जो आपल्याला बोर्ड दिसतोय, या बोर्डापासून आपल्याला साई झिरा मंदिराकडं इकडं टर्न घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात बराचसा प्रवास केल्यानंतर साधारणतः एक अर्धा ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला साई झिरा मंदिर जे आहे सिंदोन, ज्या ठिकाणी बाबांची आणि चांद पाटील यांची भेट झाली होती आणि बाबांची लीला पुन्हा एकदा जगासमोर पोहोचू शकली, अशा आपण साई झिरा मंदिर सिंदोन, कानिपनाथ मंदिर, साई टेम्पल सिंदोन, मँगो ट्री इन मोरी फार्म. तर या मंदिरापर्यंत आपण आता पुन्हा एकदा पोचलेलो आहे. इकडं बराचसा मित्रपरिवार अजून चालतो आहे, काही खूप मागं आहे आणि गिरियांना तर टाळ्या वाजवतच येऊ राहिले. इथून आपण आता टर्न केलेला आहे. कमिंग ना, एक साथ जाएंगे स्टेप बाय स्टेप. फर्स्ट दिस वन फिनिश. महेश इधर से उन फोटो ग्रुप फोटो उन ग्रुप फोटो. साई नमो नमः श्री साई नमो नमः. खूप आनंद घेत आहे मित्रपरिवार. साई नमो नमः साई नमो नमः. जय जय साई नमो नमः. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. साई नमो नमः. और ग्रुप फोटो. जय साईनाथ. आकाश महेश उन ग्रुप. तर मित्रांनो, खूप जवळ आलेलो आहे आपण आता. साधारण अर्धा किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि तुम्ही बघू शकतात खूप आनंदाने भक्तपरिवार आज पायी पालखी प्रवास करतो आहे. आणि ही एक सुंदर अनुभूती आहे बाबांच्या दर्शनाची, कारण हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी बाबांची आणि चांद पाटलाची भेट झाली आणि त्यांच्या फॅमिलीच्या वरातीमध्ये बाबा शिर्डीला आले आणि त्यानंतर शिर्डीलाच राहिले. तर हे स्थान पण खूप मुख्य स्थान आहे बाबांच्या भक्तांसाठी आणि आपण आज त्या ठिकाणचं दर्शनासाठी खूप आतुरतेने वाट बघतो आहे. आणि साधारण अर्धा किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहे. तर बोला जय साईनाथ. तर काही क्षणातच
ज्या ठिकाणची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो त्या ठिकाणी आपण आता पोचणार आहे. खूप उत्सुकता आहे. मी पहिल्या वेळेस एकदा येऊन गेलो होतो आणि चुकून माझ्याकडून बिबा जो असतो कच्चा बिबा खाण्यात आला होता. मला त्या फळाची जाणीव नव्हती आणि त्या टायमिंगला ते झाड खूपच पकलेलं होतं. तर मी तुम्हाला ते झाड पण दाखवतो ज्या ठिकाणी माझ्याकडून चुकून कच्चा बिबा खाण्यात आला होता आणि साधारण 4 दिवस मला त्या गोष्टीचा खूप त्रास झाला माझ्या जिभेला. आणि हेच ते झाड मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. तुम्हाला मी ते फळ हातात घेऊन दाखवतो. हे जे झाड आहे तुम्ही बघू शकतात. हा झाडाचा जो बिबा आहे हा माझ्याकडून चुकून खाण्यात आला होता ज्यावेळेस ते कच्चं फळ होतं. बघा ना, लास्ट टाइम बाय मिस्टेक आय हॅड दिस लास्ट टाइम ना. यू रिमेंबर दॅट पूजा टाइम? Yes, yes, ये yes. बिबा 3 days I trouble my tongue. तर आता परिश्रमानं आज आपण मोरे यांच्या फार्म हाऊसला पोचलेलो आहे आणि याच ठिकाणी ते बाबांचं जे मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहे. तिथं ज्यावेळेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती त्या टायमिंगला मी एकदा आलो होतो आणि त्यानंतर आज योग आला. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे जे मंदिर बघताय तर या ठिकाणी सद्गुरू नाथ संप्रदायाचे मुख्य गुरु जालिंदरनाथांचे शिष्य कानिफनाथ महाराजांचं एक खूपच सुंदर असं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या जी मूर्ती आहे कानिफनाथ महाराजांची तर या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठासाठी मी इथं आलो होतो आणि आज त्या गोष्टी पुन्हा उजाळल्या. ही धुनी मी त्या टायमिंगला यांना बनवायला लावली होती आणि ही धुनी यांनी प्रज्वलित केलेली. हे कानिफनाथ महाराजांचं सर्वात सुंदर असं मंदिर आहे. आणि तुम्ही आंब्याचं झाड इथं बघू शकतात. हेच ते आंब्याचं झाड ज्या ठिकाणी बाबांनी बसून त्यांच्या लीला चांदपाट लीलांना दाखवल्या होत्या आणि शेवट आपण इथं पोचलेलो आहे.